नमस्कार सगळ्यांना. दुपारच्या जेवणा चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कोहाळ्याचे सांडगे कसे बनवायचे ते. माझ्या शेजारी जे राहतात त्यांनी मला कोहाळ्याचे सांडगे खायला दिलेले. मला ते खूप आवडले. मी त्यांनाच रेसिपी विचारून केलेली आहे. खूप सोपी आहे बनवायला कोहाळ्याचे सांडगे आणि खायला पण खूप टेस्टी लागतात. त्यांनी ग्रीन चिली घालून सांडगे बनवले होते, पण मी इथं तिखट वापरलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ग्रीन चिलीसुद्धा वापरू शकता. यासाठी मी एक मीडियम साईजचा कोहळा घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या आहेत. या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर याच्यातलं आपल्याला पाणी गाळायचं आहे. त्याच्यासाठी मी पहिलाच किसणीमध्येच किसून घेतलेला आहे. म्हणजे जोपर्यंत आपण किसतो तोपर्यंत पाणीसुद्धा एक साईडला निघून जाईल आणि आपल्याला जास्त पिळून मेहनत करावी लागणार नाही. ही एक टिप आहे. अशा छान फोडी करून घ्या आणि शक्यतो मोठी किसणीचा वापर करा. मी पहिला स्टार्टिंगला छोटी किसणीचा वापर केल्यामुळे ते पटपट किसलं जात नव्हतं आणि मला खूप उशीरसुद्धा झाला असता. आणि हे मिश्रण आपल्याला रात्री मिक्स करून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला सांडगे घालायचे आहेत. त्यामुळे हे सगळं आपल्याला रात्रीच करायचं आहे. बी जर जास्त असेल, मोठा कोहाळा असेल तर तुम्ही अर्धं बी घ्या आणि अर्धं नका घेऊ. हा कोहाळा छोटा असल्यामुळे मी सगळं बी घातलेलं आहे आणि सगळा घर आपल्याला छान किसून घ्यायचा आहे. अगदी साल राहील इतकाच आपल्याला सोडायचं आहे. त्याच्यानंतर मी मोठ्या किसणीचा वापर केलेला आहे. पटपट घरसुद्धा निघून आला आणि कामसुद्धा पटपट झालेलं आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले की आपल्याला कितपत किसून घ्यायचं आहे म्हणून. आणि मी व्हिडिओसाठी फक्त उभारून एक फोड किसून दाखवलेली आहे. त्यानंतर मी सगळं हे काम बसून केलेलं आहे, नाहीतर आपले पाय दुखतात. इतकीच आपली साल राहायला पाहिजेत. सगळा किसून घेतलेला आहे आता कोहाळा. तुम्ही बघू शकता मी चाळणीमध्येच ठेवल्यामुळे पहिलाच पाणी किती निथळून आलेलं आहे. जे शिल्लक पाणी आहे ते सुद्धा मी छान पिळून घेतलेलं आहे. असं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि जितका आपला किस आहे कोहाळ्याचा तितकीच आपल्याला उडीद डाळ वापरायची आहे. आणि उडीद डाळसुद्धा खूप फाईन ग्राइंड करायचं नाही आहे. थोडीशी मीडियमच ग्राइंड करून घ्यायची आहे. हा सगळा किस मी एका पातेल्यामध्ये किती आहे तो मेजरमेंट करून त्यात सेम प्रमाणात मी उडीद डाळसुद्धा घेतलेली आहे. दोन्ही हातांनी असं सगळं छान पाणी काढून घ्या. खूप पाणी असते कोहाळ्यामध्ये. तुम्ही हे सांडगे नक्कीच घरी बनवा. खूप चवीलासुद्धा छान आहेत आणि खूप हेल्दी पण आहेत. आपला किस पाणी गळून मी ठेवलेला आहे. त्याच्यानंतर मी मेजरमेंट करून बघितला. या इतक्या पातेल्यामध्ये जेवढी उडीद डाळ आहे तेवढाच किस होता. हे एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून याचं मिश्रण रेडी केलेलं आहे. फर्स्ट मी उडीद डाळ वाटून घेऊन कोहाळ्यामध्ये मिक्स करून घेतली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी तिखट मीठ सगळं मिक्स करून छान कालवून ठेवलेलं आहे. तुम्ही छोटंसं मोठं पातेलं घेतलं तरी काही हरकत नाही, म्हणजे आपल्याला मिक्स करताना थोडा त्रास होत नाही. तुम्ही वाटीनेसुद्धा मेजरमेंट करू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1/2 स्पून हिंग, 1/2 स्पून हळद, चवीपुरता मीठ आणि 3 चमचे रेड चिली पावडर घातलेली आहे. पहिला मी 2च दाखवलं होतं, पण त्याच्यानंतर मला थोडंसं तिखट कमी वाटलं म्हणून मी अजून 1 चमचा ॲड केलेला आहे. मी एकाच वाटीनं मोठ्या मेजरमेंट केलं, म्हणजे जे फुलपत्र आहे त्यांना. तुम्ही छोट्या वाटीने जर मेजरमेंट करत असाल तर 1 वाटीला 1 चमचा तिखटाची पावडर तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर सगळं मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि रात्री झाकून ठेवलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी याचे सांडगे घातलेले आहेत. सकाळी पहाटे 7 ते 8 जेव्हा ऊन नसतं तेव्हा मी सांडगे घालायला गेले, कारण उन्हामध्ये आपल्याला जमत नाही एवढं. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवस आपल्याला छान कडकडीत उन्हामध्ये सांडगे वाळवून घ्यायचे आहेत.
आपण तिखटाचे सांडगे घालतो त्याचप्रमाणे सगळे सांडगे मी घालून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता संध्याकाळी असे सांडगे झालेले थोडे थोडेसे ओले आहेत अजून. त्याच्यानंतर मी 4 ते 5 दिवस छान खडखडीत वाळवून घेतलेले आहेत कडक उन्हामध्ये टेरेसवरती. सुकलेले आहेत सांडगे अगदी. तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवले आहेत थोडेसे सांडगे. चवीला खूप छान झालेत. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कसे झालेले मला कमेंट करून नक्की सांगा. असे छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.